नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. जे कोणी हा प्रथम व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. दिस इज अन एनर्जी एक्सचेंज. मी तुमच्याकडे खूप चांगलं कंटेंट घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून माझे मागचे व्हिडिओज किंवा पुढे येणारे व्हिडिओज त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. तर मला आज मागच्या व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी थोडंफार वास्तुशास्त्राबद्दल सांगितलं आणि वैशाख चालू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे चैत्रमध्ये जे होतं त्या महिन्यामध्ये वास्तूबद्दल मला बोलायचं नव्हतं. म्हणून म्हणजे बोलायलाच हरकत नाही, पण उपाय सांगितले तर बघणारे तर ताबडतोब हे करू शकतात. तर म्हणून मी त्यावेळेस थोडंसं रोखलं. तर आता या महिन्यामध्ये मी थोडंफार वास्तुशास्त्रावर बोलेल आणि जे काही राहिलं असेल न्यूमरोलॉजीबद्दल, अंकज्योतिषाबद्दल, माझ्या त्या बेसिक कोर्सच्या संदर्भात जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघितले, तर ॲज गुड ॲज तुम्हाला कमीत कमी त्या कोर्स कंटेंटची किंमत 10,000च्या बरोबरीत असेल. मार्केटमध्ये जे लोक ₹400, ₹200 म्हणतात, त्यांना 15,000, 20,000, 10,000 अशी फी मागतात. तर ते त्या कोर्सच्या कंटेंट पुरते मी शिकवलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये मी मुलांक कसा काढतात, भाग्यांक कसा काढतात, पर्सनल इयर काय असतो, पर्सनल मंथ काय असतो. फक्त पर्सनल डे एक सुटलेला आहे. तो ॲक्चुअली ॲडव्हान्समध्ये येतो. कोणी पर्सनल डे शिकवत नाही. पर्सनल डे थोडा ॲडव्हान्स कोर्समध्ये येतो. पण ठीक आहे, मला जेव्हा शक्य होईल त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. पर्सनल डे वेगवेगळ्या पद्धतीने लोकं काढतात. त्याच्यामुळे मला थोडंसं मला पाठ आहे ते कसं काढायचं. पण मी ते तुम्हाला व्यवस्थित सांगेल. आहे ना? तर म्हणजे आता नुसतं असं तोंडी बोललं तर लक्षात येणार नाही. तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे, की मी काय सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो. एक तर मी सांगितल्याप्रमाणे कोर्सचं सांगितलं ऑकल्ट सायन्स कोर्स. याच्यामध्ये 2 ऑप्शन्स ठेवलेले आहेत. एक तर तुम्ही सलग 2 इन्स्टॉलमेंटमध्ये वर्षभरात फी भरू शकता. दुसरा ऑप्शन ठेवला आहे, की दर महिन्याला तुम्ही एक पर्टिक्युलर अमाउंट मी जी सांगेल, तुम्ही WhatsApp कराल तर मी ती सांगेल. तर ती मंथ ऑन मंथ बेसिसवर भरायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे आहे सुरुवात न्यूमरॉलॉजीपासून होईल आणि बाकीचे मग वास्तुशास्त्र आहे. न्यूमरॉलॉजी आणि वास्तुशास्त्राला मी जास्त भर देईल. कारण ते कमर्शियली पण फायद्याचं आहे आणि व्यक्तीला पर्सनल जीवनामध्ये सुद्धा फायद्याचं आहे. मी काही केसेस आता बघितलेल्या आहे, लग्न झालेले केसेस आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं, की कुंडलीशास्त्रानुसार तर त्याची पत्रिका खूप व्यवस्थित जुळत होती. पण जेव्हा मी त्यांचं पटत नाही, की त्यांना त्रास होतो किंवा त्यांना सक्सेसफुल होण्यासाठी जे यातना किंवा जे त्रास, संघर्ष करावा लागून राहिला आहे, तेव्हा मी त्याचं उत्तर काढायचे प्रयत्न केले. तर तेव्हा मला लक्षात आलं, अरे यार म्हटलं हे तर जर अंकज्योतिषाने पण टॅली केलं असतं मी सर्वात पहिले, तर सर्वात पहिले मी ॲक्सेप्ट नसती केली ही केस. मी म्हटलं असं नाही, हे वधू-वर योग्य नाही आहे मॅच मेकिंग. पण तेच कुंडली 20 गुण जुळतात, 20च्या वर गुण जुळतात. कोणी 36 गुण जुळतात म्हणून लग्न करून टाकतात. तर आता ते नंतर मग त्यांना आयुष्यभर त्रास होतो. मग त्यांचे स्वभाव अंकज्योतिषाचा हाच एक फायदा आहे, की त्याचे स्वभाव रचना कशी आहे दोघांची ते बघितल्यानंतर तुम्हाला कळतं, की नाही हे पटणार नाही या लोकांचं. मग रोज-रोज वादावादी कटकट करण्यात मग काय फायदा ते लग्न करून. अशा वधू-वर म्हणजे जोडी मॅच मेकिंग करण्यात काय फायदा आहे? बऱ्याच गोष्टी आहे अंकज्योतिषामध्ये व्यक्तीचा स्वभाव नुसतं नंबरकडे पाहिल्यानंतर सुद्धा कळतं, की हा व्यक्ती कसा असेल. आणि त्याच्या बिहेवियरवरून पण लक्षात येऊन जाईल कधी-कधी तुम्हाला. मी जे अनुभवले माझ्या जवळचे निकटवर्तीय त्यांच्या बिहेवियरवरनं सुद्धा मला ते नंबर वाटत होते आणि नंतर त्याच्या डेट ऑफ बर्थ लक्ष घेतल्याने, तर त्याच्यानंतर मला कळलं, की अरे हा व्यक्ती तो बरोबर निघाला. तर डिपेंड करतं एखाद्या वेळेला ऑप्शन त्याच्यातही अपवाद असू शकतात. आपण समजू काय आणि असू असेल काही. तर हा एक भाग आहे. तुम्हाला व्यक्तीला ओळखता येईल. तुम्हाला असं कोणी म्हणजे फसवणं हे तर नशिबाचा भाग येतो. त्याच्यामध्ये आपले स्टार्स, आपले दिवस काय रोज सगळ्यांचे सारखे असतात असं नाही. फसवणूक देवांचे पण झाली इथे. तर आपण तर सर्वसाधारण व्यक्ती आहोत. तर आपण हे सगळं गृहीत धरून चालायचं. पण त्याच्यासाठी आपल्याला आपला एक प्लॅन रेडी असायला पाहिजे, की आपण स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन कसं करता येईल सगळ्या बाबतीत. मग पैशाशी संबंधित असो, करिअरच्या संबंधित. कोणी करिअरमध्ये उगाचच्या उगाच आपलं नाव आपल्याला समोर करून अ, आपलं नाव बिघडायच्या मागे असतो आणि जर आपली ग्रहस्थिती चांगली असेल, तर त्याच्यातून आपण बचाव करतो किंवा आपण जर उपाय खूप चांगले करत असाल, तर मग त्याच्यातून आपली बचाव होऊन जातो. पण जर आपला दिवस चांगले नसतील, तर मग ते लोकं त्यांना जे शत्रू वर्ग जो असतो आपला विरोधी वर्ग, तो सक्सेसफुल होऊन जातो. याच्यामध्ये मी तुम्हाला होपोनोपोनो टेक्निक सांगितलं होतं. ते इतकं सुंदर टेक्निक आहे होपोनोपोनो टेक्निक.
त्याच्यावर पूर्ण एक मी चांगल्या पद्धतीने तुमच्या पुढे टाकेल. त्यामध्ये मी सांगितलं होतं की एक वेड्यांचं इस्पितळ होतं एका फॉरेन कंट्रीमध्ये, आणि त्या डॉक्टरनी, हुवाईया असं काही नाव आहे, मला ते नीट माहिती नाही, आठवून नाही राहिलं. तर त्या व्यक्तीने, डॉक्टरनी दूर बसून, तिथे दूर बसून तो फक्त त्यांची फाईल घ्यायचा आणि त्या फाईलवरून रीड करायचा त्या व्यक्तीला. आणि ते जे पेशंट्स होते ते मेंटल, म्हणजे मानसिक रोग वाले होते. त्यांनी मोठे क्राईम केलेले होते आणि मानसिक आजार होते त्यांना, म्हणून क्राईम केलेले होते असे लोक. त्या पेशंट जो जायचे पण कर्मचाऱ्यांना भीती वाटायची. तर त्या डॉक्टरनी दूर बसून त्या लोकांची नुसती केस स्टडी घेतली आणि तेच रीड करून त्यांनी त्या लोकांना बरं केलं. आणि वर्षभराच्या आत ते हॉस्पिटल बंद होऊन गेलं. त्याच्यानंतर ही जी प्रेयर आहे, होपोनोपोनो प्रेयर, ती सर्व जगात खूप फेमस झाली. आज त्याच्या बुक्स पण मिळतात त्याच्यावर. ही आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर आपण ज्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला खूप राग येतो, कारण त्यांनी आपलं नुकसान केलं असतं, किंवा तो आपल्याला त्रास देतो, किंवा त्याच्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो, अशा व्यक्तीबद्दल मनात राग ठेवल्याने काय होतं, तर आपली निगेटिव्ह एनर्जी वाढत जाते. तर ती निगेटिव्ह ऊर्जा जी आपल्या शरीरात येऊन राहिली आहे, ती आपल्याला, त्याच्यापासून आपल्याला कमी करण्यासाठी, म्हणून ही प्रेयर म्हणायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर हे म्हटल्याने आपल्याची निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाली असते ती दूर होते, आणि आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये त्याचे ट्रान्सफर होते. तर आपल्या शरीरात, आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करण्यासाठी म्हणून ही प्रेयर असते. आणि या प्रेयरचा फायदा अतिशय आहे, चांगला आहे. मी याचा वापर मागच्या वर्षी खूप केला, कारण मी सांगितलं मागच्या वर्षीचा दिवस मला स काही काही सेटबॅक बसणारेच दिवस होते. आणि ते मी गृहीत धरूनच चाललो. मला जेव्हा जूनमध्ये, मी ऍक्च्युली जानेवारी टू मे तर मलाही माहित नव्हतं, जानेवारी टू एप्रिल मलाही माहित नव्हतं की माझा हा, मी तर खूप याच्यात होतो, म्हणजे पॉझिटिव्ह मोडमध्ये होतो. आणि मी उपाय करणं खऱ्या अर्थाने सुरू केलं जूनमध्ये, आणि मला ताबडतोब फायदे व्हायला लागले जून पासूनच. मध्ये मध्ये त्याचा मध्ये मध्ये एखादा महिना, मी सांगितल्याप्रमाणे पर्सनल मन जर चांगला नसेल तर मग मध्ये मध्ये, तेव्हा मग तुमचे रेमेडीज तुम्हाला मजबूत करायला पाहिजे, स्ट्रॉंग करायला पाहिजे. मी तुम्हाला दोन देवांचं सांगितलेलं आहे, एक तर महादेवाचं आणि एक तर मारुती रायाचं. आज शनिवार आहे. मारुती रायाचा आत्ताच मारुती जयंती होऊन गेली, आणि खूप थाटात साजरी केली. मंदिरांमध्ये, व्यायामशाळेमध्ये खूप थाटात साजरी केली जाते. मी नागपूरमध्ये एका व्यायामशाळेत जायचो, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात ती साजरी करण्यात यायची. आणि त्या दिवशी तो वर्षभरात एकच दिवस असायचा, ज्या दिवशी ते जिम जी होती तिथे सगळ्यांना प्रसाद म्हणून जेवायला निमंत्रण दिलेलं असायचं. आमन तर त्याप्रमाणे मला सांगायचा अर्थ हा आहे की मारुतीरायाचं केल्याने तुमचे सर्वात महत्वाचं, आपल्याला 9 ग्रहांमध्ये कोणत्या ग्रहांचा त्रास होऊ शकतो, तो एक आहे राहू, केतू, शनी, मंगळ. हे जर आपल्याला, जर त्यांच्यापासून आपल्या याच्यात प्रॉपरली प्लेस्ड नसतील, जर त्यांचं काय, तर आपल्याला त्या ग्रहांपासून त्रास होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी जर तुम्ही मारुतीची आराधना केली आणि महादेवाची आराधना केली, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आता मारुती आणि महादेवाचं एक कनेक्शन आहे. मारुतीची माता जी होती अंजनी, तिने महादेवाला अ, वर मागितला होता की तू माझ्या पोटी जन्माला ये. म्हणून हनुमानजींचा जो जन्म आहे त्याला असं म्हणतात की तो भगवान शंकराचाच अवतार आहे असं मानतात. तर त्यांनी वर दिल्याप्रमाणे महादेव स्वतः हनुमानजी रूपात तिच्या पोटी जन्माला आले आहेत असं मानतात. तर त्याच्यामुळे हे हे सत्यता असल्यामुळे मारुती आणि तुम्ही महादेवाची आराधना केली, तर तुम्हाला सगळ्या 9च्या 9 ग्रहांवर फायदा होतो. मी मारुतीच्या मध्ये हे सांगितलं आहे. मारुती म्हणजे कसं, तर हनुमानजी जे रूप होतं हनुमानजींचं, एक वानर आणि मनुष्य या दोघांचं कॉम्बिनेशन, अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन जे होतं हनुमानजीचं, ते वानर आणि मनुष्य, तर त्यांच्यामध्ये भक्ती आणि शक्ती या दोन्ही गोष्टी व्यवस्थित प्रमाणात होत्या. व्यक्तीच्या मनात जर नुसती भक्ती असेल तर तो वेडा असू शकतो. त्याच्या मनात नुसती शक्ती असेल तर तो राक्षस होऊ शकतो. पण जर भक्ती आणि शक्तीचं संतुलन असेल, जे हनुमानजींमध्ये होतं, ते जर व्यक्तीजवळ संतुलन असेल, तर तो व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी होतो.
आणि हनुमानजी म्हणूनच त्यांचा आज इतके सर्वात जास्त लोकप्रियता देवांमध्ये जर असेल तर हनुमानजींची तुम्ही बघाल की आता जे 4 दिवसापूर्वी मंगळवारी जे हनुमान जयंती होती त्या दिवशी बघाल तर मंदिरांमध्ये किती गर्दी होती. तर हनुमानजी एक नॉर्थ इंडिया असो किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये हनुमानजीचं खूप मोठं नाव आहे. म्हणजे खूप मानतात लोक हनुमानजीला. आणि खरंच त्यांचे केल्याने खरंच फायदे होतात. मग ते तब्येतीचे असो त्रास. तर तब्येतीसाठी किंवा तुमची कोणती एखादी गोष्ट नाही झाली असेल मला, तर त्यावर मला एक उपाय सांगावासा वाटतो. या पंक्ती आहेत. "कवन सो काज कठीण जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. दीनदयाल बिरदु समभारी, हरुनाथ मम संकट भारी. जय सियाराम जय जय हनुमान." तर हे तुम्हाला एका पेपरवर लिहायचं आहे मंगळवारी. लाल अक्षराने लिहायचं आहे. प्लेन पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावर लाल अक्षराने ह्या ज्या मी ओळी सांगितल्या त्या म्हणायच्या आहेत. मी जमलं तर ते डिस्क्रिप्शन बॉक्सला खाली लिहून टाकतो. ज्यांना कोणाला उपाय करायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनला जाऊन वाचावे आणि हा उपाय करावा. मंगळवारी तुम्हाला हे 3 मंगळवारी करायचं आहे. एका कागदावर प्लेन पेपर घ्यायचा आहे. त्या चिठ्ठीवर हे जे मी सांगितलेल्या ओळी आहेत त्या लिहायच्या आहेत लाल अक्षरामध्ये आणि तुमची जी काही इच्छा असेल ती मनात त्याला हातात घेऊन हे जे मी तुम्हाला म्हणायला सांगितलेलं आहे, हे प्रथम दिवशी 108 वेळा म्हणायचं आहे. वेळ खूप लागतो याला. मी स्वतः केला होता हा उपाय. त्याला वेळ लागतो, पण फायदा आहे. मला स्वतःलाही याचा अनुभव आलेला आहे. मी जे इथे सांगत असतो अनुभव, मला फायदा झाला असेल की मी स्वतःही केलेले असतात किंवा माझ्या निकटवर्तीयांनी किंवा कम्युनिटीमध्ये कोणीतरी याचे उपाय सांगितलेले असतात आणि ते सांगतात की मी असं म्हटलं आणि तिसऱ्या मंगळवारी मला फायदा झाला. तर तुम्ही करून बघा. मोठ्यातले मोठे त्रास असतील, तर ते कमी तरी होतील तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पर्सेंटमध्ये फायदा होईल. हे ओळी तुम्हाला लाल अक्षरात एका प्लेन पेपरवर लिहायची आहे. तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. ती इच्छा जी तुम्ही व्यक्त कराल, ती व्यक्त केल्यानंतर या पेपरला पूर्ण फुल आपल्या मनापासून त्याला फोल्ड करायचं या पेपरला आणि तुमच्या घरात मारुतीची जी प्रतिमा असेल, फोटो असेल, त्याच्या मागे मारुती रायाला अ, तिथे बसायचं आहे, ध्यान करायचं आहे थोडा वेळ आणि ही चिठ्ठी त्याच्या मागे ठेवून द्यायची आहे. त्याच्यानंतर पुढच्या मंगळवारी पुन्हा ती चिठ्ठी उचलायची आहे मारुतीच्या फोटो मागून आणि पुन्हा ती 11 वेळा वाचायची आहे ती. हे 11 वेळा त्याचा जप करायचा आहे. आणि पुन्हा आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे. असं तुम्हाला 3 मंगळवारी करायचं आहे. या 3 मंगळवारी हा उपाय करून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय त्याचा उपाय फायदा होतो का बघा आणि असं मध्ये-मध्ये पुन्हा-पुन्हा करत राहा. सलग 3 मंगळवारी हा उपाय करायचा आहे. 11 वेळा पुन्हा तुम्हाला ते तिसऱ्या मंगळवारी पुन्हा ती चिठ्ठी पुन्हा मागे नेऊन ठेवायची आहे फोटोच्या मागे. देवघरामध्ये जर तुमचा मारुतीरायाचा फोटो असेल तर त्याच्या मागे ठेवून द्या. पुन्हा काढा. पुन्हा मंगळवारी त्याला ते म्हणा, तुमची इच्छा प्रकट करा, तुम्हाला काय आहे. तर याच्यामध्ये जसं कुणाला तब्येतीचा त्रास असेल किंवा कुणाचं एखादं काम अडलेलं असेल किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल, तर त्याच्यासाठी हा एक उपाय आहे. हा उपाय अतिशय सुंदर आहे. करून बघावा. ज्याला फायदा होतो त्यांनी मला फीडबॅकमध्ये अवश्य सांगावा. मला कम्युनिटीमध्ये तर बरेच फीडबॅक येतात. लोकं जे लोकं खरंच मारुतीचं करतात ना, त्यांनी स्पेसिफिक त्यांना माहिती असतं. मारुतीबद्दल मी आता जे बोलत होतो, तर मारुतीचं ज्याला माहिती असतं, जे खरंच ते भक्त असतील ना, तर त्यांना ते इन्स्टंट फायदे होताना मिळाले. मी स्वतः मारुतीचं खूप केलेलं आहे. कारण मला राशीनुसार म्हणा किंवा माझ्या नंबरनुसार म्हणा, माझा आता मारुतीरायाशी आधीपासूनच संबंध आहे. मी लहानपणापासूनच जर कोणत्या देवाचं केलं असेल, तर मारुती, गणेश या 2 देवांचं तर शक्यतोवर मराठी लोकं गणेशाचं तर सगळेच करतात आणि मारुतीचं पण लोकं करतातच करतात. आणि आमच्या घराजवळ मारुतीचं मंदिर म्हणून होतं. ते एकमेव मंदिर होतं. तर आम्ही लहान असताना खेळायलाही जायचो तर त्या मंदिरासमोरूनच जायचो. तर त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच मारुतीरायाचं आमचं म्हणजे जवळचं नातं असल्यासारखं आहे. आणि लहान मुलांना चाहे गणेश असो की मारुतीराया असो, फार आवडतात. कारण ते एक मी सांगितलं ना, मारुतीरायाचं रूप जे आहे ते वानर आणि मनुष्याचं एक संतुलन संतुलित कॉम्बिनेशन आहे. आणि अतिशय सुंदर असं आहे. भक्ती आणि शक्ती यांच्यामध्ये संतुलित आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना या या देवाचं केल्याने खूप फायदे होतात. आणि रायाचं खरंच जर तुम्ही मारुती स्तोत्राचं मी सांगितलं आहे, लहान मुलं असो की मोठ्यातले मोठे लोक असो, ज्यांना खोकला, कफ याचा त्रास होतो, त्यांनी मारुती स्तोत्र जर म्हटले, तर
त्यांना याचा फायदा होतो. मी सहजयोगामध्ये पण बघितलं आहे की ते गणेशाचं आणि मारुतीचंच करतात. श्री माताजी निर्मला देवी ज्यांनी 110 देशामध्ये सहजयोगाचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्याच्यामध्ये ते सर्वप्रथम अथर्वशीर्ष, श्री गणेशाचा अथर्वशीर्षाला खूप महत्व दिलं त्यांच्या पूजेमध्ये. आणि मारुती रायाचं पण मारुती स्तोत्र जे आहे ते दोन्ही लेफ्ट साइडेड राईट साइडेड जे म्हणतो तर ह्या दोन देवांना खूप महत्व दिलेलं आहे. जेव्हा आपण मारुती रायाचं करतो आणि श्री गणेशाचं करतो तर आपल्याला कोणाशी वाद घालायची, आणि आपण मेडिटेशन स्ट्रॉंग करतो आहे, तर आपल्याला कोणाशी वाद घालायची गरज नाही. कोणी जर आपला शत्रूही असेल तर त्याला त्याच्या कारवाया करू द्या. तुम्ही गणेशाच्या आणि हनुमानजीच्या भरोशावर, हनुमानजी तुम्ही बघितलं असेल सदैव गदाधारी होते, ते नेहमी गदा हातात घेऊन राहायचे. पण जरुरी नाही की प्रत्येक कुणाला तरी त्यांनी मारलं. आपल्याला आपल्या प्रोटेक्शनसाठी हनुमानजी आहेत आणि श्री गणेश आहेत, यांची जर तुम्ही आराधना केली तर तुम्हाला याच्यामध्ये खूप फायदे होतात. तर तुम्हाला शत्रू वगैरे त्यांना ते त्यांच्या कुरघोड्या करत राहतील, कारवाया करत राहतील. पण जर तुमचं जर मेडिटेशन स्ट्रॉंग असेल आणि तुम्ही जर तुमचा राग अन्नावर कंट्रोल ठेवत, तुम्हाला गरज नाही आहे रागाची. पण ना आपण इट्स अ ह्युमन टेंडन्सी. कोणी जर आपल्याला चेव दिला तर आपण त्याला प्रत्युत्तर द्यायला बघतोच. त्याच्यामुळे आणि मग त्याची तुमच्या अंक ज्योतिषावरही जावं लागेल, तुमचा कोणता नंबर आहे तेही पाहावं लागेल. तो जो नंबर असेल, 1 नंबर आहे, 9 नंबर आहे, हे लोक भयानक अग्रेसिव्ह असतात. त्यांना 1 नंबर राजा, राजा म्हटलं तर कशाला प्रजेचा ऐकणार, म्हणजे कुणाचा ऐकणार आहे तो. त्याला तर त्याचा अहंकार, त्याचा इगो हाय लेवलला चालला जातो. 9 नंबर, तर 9 नंबर असे लोक असतात की ते कधी कुणाच्या वाटी जात नाही, पण त्यांच्या वाटी गेलेल्या माणसाला ते सोडतही नाही, अशा टाईपचे असतात. त्यांच्या वाटी जाणं म्हणजे समोरच्यानी म्हणजे मार खाण्याची तयारी असेल तर त्या व्यक्तीनेच त्यांच्या वाटी जावं उगाचच्या उगाच. त्यांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ते कशाची पर्वा नाही करणार, ते काय करते याची काही गॅरंटी नाही. जर तो 1 आणि 9चं कॉम्बिनेशन असेल, याच्यावर मी तुम्हाला अंक ज्योतिषावर घेऊन जातो. 1 आणि 9चं कॉम्बिनेशन असेल तर तो 5 स्टार रेटेड होतो. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या जो समोरच आता चार्ट होता, त्या चार्टमध्ये मी 1 आणि 9चं कॉम्बिनेशन जर तो व्यक्ती असेल, हो, 5 स्टार, 5 ऑन द स्केल ऑफ 5, जर 5 पैकी 5 गुण कोणत्या नंबरला मुलांक आणि भाग्यांक जर 1 आणि 9 असेल, आणि तसेच हा 1 आणि 9ला 1 मुलांक आणि 9 भाग्यांक असेल, तर त्या व्यक्तीला ऑन द स्केल ऑफ 5 जर आपल्याला रेटिंग द्यायचं असेल तर वी विल गिव्ह 5. रिव्हर्स झालं 9 आणि 1 असेल तर 4.5 होतं. तर मी एवढ्या नंबर्समध्ये 81 कॉम्बिनेशन्सचं जेव्हा मी बोलतो आहे, तुम्हाला लगातार 3 व्हिडिओमध्ये माझा विषय येऊन राहिला आहे, तर तुम्हाला 1 आणि 9 कॉम्बिनेशन असेल व्यक्तीचं, मुलांक 1 आणि भाग्यांक 9, ऑन द स्केल ऑफ 5 इज गेटिंग 5 आउट ऑफ 5. असे हे 81 कॉम्बिनेशन्स मध्ये कोणत्या मुलांक आणि कोणत्या भाग्यांक कॉम्बिनेशनला काय रेटिंग्स आहे ते सुद्धा आहे. ह्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहे. ऍटलिस्ट मला कोणत्या बुकमध्ये नाही मिळत. माझा जो कमीत कमी कुंडली, सॉरी कुंडली नाही, अंक ज्योतिषावर 10 पेक्षा बरोबरीत बुक्स असतील. मला आता काउंटिंग नाही माझं, कारण मला माझ्या मिसेस तिकडे तिकडे टाकून देते. तिला वाटतं की काय हे नेहमी एवढे बुक्स घेऊन बसतात. तर माझे एवढे बुक्स आहेत घरामध्ये, ठेवायला जागा नाही एवढे बुक्स आहेत. त्यासाठी मी एक वेगळा फ्लॅट घेतला होता, पण तो मी रेंटवर द्यावा लागला मला. तर सांगायचं तात्पर्य हे की मी विचार केला की तिकडे त्या फ्लॅटमध्ये जाईल, शनिवार रविवार तिकडेच राहील आणि तिथे मग मी माझे एक मोठीशी एक रूम राहील, त्याच्यामध्ये माझे सगळे बुक्स राहतील, मी आणि माझे बुक्स, त्याच्यावर माझे पुस्तकं आणि मी, बस. सोमवार ते शुक्रवार मी आपल्या नोकरीला बाहेर, शनिवार रविवार लॅपटॉप आपलं ऑफिसचे कामं गरज पडले तर तिथे करायचे आणि बुक्स वाचत राहायचे. तर पण ते शक्य पुढे मग काही कारणास्तव मला ते हे मध्ये लॉकडाऊन आणि हे सगळे प्रकार झाले. मी घेतला 2016 पासून घेतलेला आहे. पण ते मध्ये असे लॉकडाऊन वगैरे झाल्यामुळे ते सगळं बंद होऊन गेले. तर त्याच्यानंतर मग ते सगळं शक्य नाही. मला यातून सांगायचं हे आहे की अंक ज्योतिष्य याच्यामध्ये तुम्हाला 81 कॉम्बिनेशन तुला कळतं, मुलांक काय, भाग्यांक काय. मॅच मेकिंग बद्दल मी सांगितलं, विवाहाबद्दल. सर्वप्रथम जर मला असं वाटतं, कुंडलीशास्त्र, या जे लोक विश्वास ठेवतात त्यांनी कुंडलीशास्त्राचंही मॅच मेकिंग करावं. पण अंक ज्योतिष्याने मॅच मेकिंग, म्हणून मी लोकांना म्हणतो ना, कमर्शियली जर कोणी इच्छुक असतील तर त्यांनी कुंडलीशास्त्र शिकायचं. म्हणून मी 3 गोष्टींना खूप महत्व देऊन राहिलो इथे. मी अंक ज्योतिषाला महत्व देतोय, वास्तुशास्त्राला महत्व देतोय आणि कुंडलीशास्त्राला महत्व देतोय. या तिन्ही कॉम्बिनेशनचं जर तुम्ही सोबत शिकलात, जे माझा कोर्सचा भाग आहे, हे जर तिन्ही कॉम्बिनेशन तुम्ही शिकलात, कारण सगळीकडे अंक येणारच. तुम्ही जर कुंडली बघाल तर 12 घर येतात,
मग 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, प्रत्येक 12 घरं जे आहेत त्याचं काय मिनिंग आहे. मग 1 नंबरची राशी काय आहे, 2 नंबरची राशी काय आहे, तर तिकडे तिकडे अंकाशिवाय पर्याय नाही तुम्हाला. तर अंक ज्योतिष्य सर्वप्रथम बेसिक म्हणून शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर वास्तुशास्त्रामध्ये पण अंक ज्योतिष, मिसिंग नंबर जे असतात त्या नंबरप्रमाणे तुमच्या दिशांमध्ये तुम्ही बघाल ना, तुमच्या घरामध्ये जाऊन तर तुम्हाला त्रास देईल. मी माझं टॅली केलाय आणि बऱ्याच लोकांना मी माझे नाही म्हटलं तर कमीत कमी 5 घरांमध्ये जाऊन मी बघितलेलं आहे की त्या नंबर्सचं जे आहे तर त्याच्यामध्ये काय आहे. तर मी जो न्युमरॉलॉजी रिपोर्ट सुद्धा म्हणतो आहे, त्या न्युमरॉलॉजी रिपोर्टमध्ये मी सर्वप्रथम मी ते 40 पान आहे. एक पर्सनल इयर म्हणून आहे. पर्सनल इयर मध्ये तुम्हाला 2023, हा मागच्या वर्षीचा रिपोर्ट आहे माझ्या एका व्यक्तीचा. 2024 पासून तुम्हाला 2024, 25, 26, 27, 28 आणि 29 पर्यंतचं पर्सनल इयर कोणतं आहे ते कळेल. आणि त्याच्या पुढे 10-10 पॉईंट्स दिलेले आहे. हे इंग्लिशमध्ये जनरेट होतो, मग त्याला गुगलमध्ये ट्रान्सलेट करून मराठी लँग्वेजमध्ये किंवा हिंदी लँग्वेजमध्ये ज्याला पाहिजे. मी दोन्ही रिपोर्ट देऊन देतो. इंग्लिशवाला कारण ओरिजिनल असतो आणि त्याच्यामध्ये मराठीवाला तो ट्रान्सलेशन घेऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर ते थॉट विल ऍक्शन प्लेन जे असतात ते दिलेले आहे, मेंटल, इमोशनल, प्रॅक्टिकल. तर ते थॉट तिने जे 8 जे मी योग सांगितले त्याच्याबद्दल माहिती असते. मग लोशो ग्रेड येते. लोशो ग्रेडमध्ये तुमच्या कोणत्या प्लेनला काय वेटेज आहे. जसं आता याच्यात बघितलं तर थॉट प्लेनला 33% आहे, तर विल प्लेन 100 आहे, तर ऍक्शन प्लेन 67 आहे. तर असं वेगवेगळे हे असतात त्याच्यामध्ये. तर थॉट हे जे 8 प्लेन असतात त्याबद्दल पण माहिती दिली आहे की तुमच्या 8 प्लेनला पर्सेंटेज ऑफ वेटेज किती आहे, म्हणजे कोणत्या प्लेनवर तुम्हाला मेहनत करायची गरज आहे. तर लोशो ग्रेड दिलेली राहते याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रत्येक प्लेन बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला महादशा म्हणून 100 वर्षाचं, 120 वर्षापर्यंत होतं, तर तुमच्या जन्मापासून तर 120 वर्षापर्यंतची महादशेबद्दल एक माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. तर हा रिपोर्ट अतिशय सुंदर असा रिपोर्ट आहे. मग मिसिंग नंबर तुमचे कोणते आहेत, जे नंबर्स तुमच्या लोशो ग्रेडमध्ये नाही आहेत, तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये नाही आहेत, त्या नंबर बद्दल त्याचे काय काय त्रास आहेत ते इथे दिलेलं आहे. तर मिसिंग नंबर समजा 3 आहे, 8 आहे, 6 आहे, तर त्या त्या नंबरमुळे तुम्हाला काय काय त्रास होतो आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेमेडीज दिलेल्या आहे मिसिंग नंबरवर. जसं मिसिंग नंबरच्या रेमेडीजमध्ये मग तुम्हाला त्यांनी कोणत्या देवाची भक्ती करायची आहे, कोणत्या देवाचं प्रेयर करायची आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता जसा 8 नंबर मिसिंग आहे, तर त्या व्यक्तीला लिहिलेलं ट्रीट द लेबर क्लास पर्सन विथ डिग्निटी अँड हॉनर. मी जे तुम्हाला कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओवर सांगितलं होतं की वरिष्ठ अधिकारी व खालच्या व्यक्तीशी कशी वागतात. आताच कालच मला याची प्रचिती आली. एक सिनियर मोस्ट पर्सनॅलिटी त्यांनी विचित्रासारखं एका व्यक्तीला काही बोलला तो. आणि नंतर लक्षात आले की त्या व्यक्तीची बिचाराची काहीच चूक नव्हती. तो अ, काहीच चूक नसताना त्याला उगाचच्या उगाच वाटेल तसं बोललं. जेव्हा की कंपनीच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये पण ते चुकीचं आहे. पण त्या व्यक्तीने बोलून गेला. तो जो ज्युनियर व्यक्ती होता त्याची मानसिकता ही झाली की मी कंपनी सोडून द्यावी आणि निघून जावं. अशी मानसिकता झाली. पण जर त्या व्यक्तीने जर खरंच कंपनी सोडून दिली, तर त्याची जी हाय लागेल ना, या व्यक्तीला स्मशानापर्यंत सहन करावं लागेल. है ना? हा वरचा अधिकारी जो आहे, पैशाने किती श्रीमंत असला तर काही फायदा नाही जर तुम्हाला चालता फिरता नाही आलं ना, रिटायरमेंट नंतर, तर काही मतलब नाही त्या पैशाला. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे, की अशा पद्धतीने वागलं ना तर शनीची पीडा होते. पण आता कोणाला सांगणार आणि काय सांगणार? मी स्वतः समोर असताना हा प्रकार घडला. मी हे जे सारखं सारखं त्यावर भर देतो आहे, माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, की लोकांना तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता नाही बदलू शकत. ते जेव्हा तिथे रिटायरमेंट नंतर भोगतील त्या गोष्टी, स्मशानात जायचो, तेव्हा त्यांना कळत अरे यार मी हे काय केलं होतं. आणि मी अनुभवून राहिलोय काही लोकांबद्दल. आता मी ऑब्झर्वर आहे, जुने जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मी अनुभवत आहे ह्या गोष्टी, आणि ह्या तथ्य आहे ह्याच्यामध्ये, लोक मानत नाही. तर एनिवे दॅट इज अ डिफरंट पार्ट ऑफ द स्टोरी. तर मिसिंग नंबर्स लिहिलेले असतात. मग कोणते सगळे नंबर्स आहेत, त्या नंबरमुळे तुम्हाला काय फायदे होतात ते पण लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठे काही कमतरता असेल तर हा रिपोर्ट समजवतो की ही कमतरता आहे, तुम्ही त्याच्यावर हे करा. जर रिपिटेटिव्ह नंबर्स आहेत तर त्याचा फायदा आहे की नुकसान आहे, तोटा आहे, हे सुद्धा याच्यात दिलेलं आहे. नंबर अनालिसिस मध्ये एक सुंदर असा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये तो
तुम्हाला मुलांक, भाग्यांक, टोटल अल्फाबेट काउंट, म्हणजे तुमचा फर्स्ट नेम अल्फाबेट काय आहे, फर्स्ट नेम नंबर काय आहे, फर्स्ट नेम कंपाऊंड नंबर काय, फर्स्ट फुल नेम नंबर काय आहे, फुल नेम कंपाऊंड नंबर काय, सन साइन, वेस्टर्न पद्धतीने काय, ईस्टर्न पद्धतीने काय, मंथ नंबर काय, इयर नंबर काय, हे अतिशय सुंदर असं नंबर अनालिसिस दिलेलं आहे तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे. त्यानंतर भाग्यांक नंबर्स तुमच्या दोषुगृड तुमच्या नंबरमध्ये, तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये भाग्यांक नंबर जो आहे त्याचे इथे पूर्ण डिटेल्स दिले असतात. त्यांनी तुम्हाला काय फायदे आहे ते सगळं दिलंय. तुमच्यामध्ये प्लस मायनस काय आहे ते सांगितलं. मुलांक नंबर बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तुमचा मुलांक नंबर बद्दल पूर्ण पूर्ण 1.5 पानाचा आहे मुलांक नंबर. आणि भाग्यांक नंबर 1 पानी आहे. म्हणजे जवळपास 60-70% भरलेलं आहे ते पण. त्याच्यानंतर एक चाल्डियन नेम नंबर. चाल्डियन पद्धतीने जे नेम बॅलन्सिंगचं जे आहे त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल माहिती दिली आहे ते. तुमचं जे नाव आहे ते कोणत्या नंबरवर आहे त्याचं दिलंय. त्यांनी तुम्हाला काय फायदे आहे, काय नुकसान आहे ते इथे दिलेलं आहे. नेम अनालिसिसचा पूर्ण दिलेला आहे. त्यांनी कशा पद्धतीने काढला ते सुद्धा दिलेलं आहे. याच्यामध्ये इतका सुंदर असा हा रिपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर मंथ नंबर आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमचा जो मंथ नंबर असेल तो नंबर इथे दिलेला असतो. बर्थ इयर नंबर आहे. ज्या वर्षी तुमचा जन्म झालाय त्या वर्षीचे टोटल करून काय आहे तर ते दिलेलं आहे. सन साइन वेस्टर्न पद्धतीने दिले, सन साइन ईस्टर्न पद्धतीने दिले. वास्तू ग्रीड दिली आहे. या वास्तू ग्रीडमध्ये त्यांनी पुन्हा ते भाग्यांक, मुलांक आणि तुमची वास्तू ग्रीड दिली आहे. वास्तू दोषा ऍज पर मिसिंग नंबर. तर तुमचे जे नंबर्स मिसिंग आहेत त्याच्यामुळे कोणत्या वास्तू दोष आहेत तुम्ही हे टॅली करून बघू शकाल. जो कर्ता पुरुष आहे त्या व्यक्तीचे जर मिसिंग नंबर्स असतील तर त्यांनी त्यांच्या घराच्या फ्लॅटमध्ये राहतात, बंगलोमध्ये राहतात, की प्लॉट आहे त्यांचे जे काय त्याच्यामध्ये तिथे जाऊन जर त्यांनी टॅली करायचे प्रयत्न केले तर तिथे समांतरता आढळते. त्याच्यानंतर मॅरेज अँड रिलेशनशिप अनालिसिसवर पण दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या लग्नाबद्दलचे संबंध. फायनान्स अनालिसिस पण दिलेलं आहे या रिपोर्टमध्ये. आणि हेल्थ अनालिसिस तब्येतीचे बद्दल पण पूर्ण माहिती दिली आहे. आणि सगळे रेमेडीज एक शेवटच्या पानावर ऑल रेमेडीज म्हणून रिपोर्ट आहे. अतिशय सुंदर असा हा 40 पानी रिपोर्ट आहे. आणि याची किंमत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ₹300. आणि त्याच्यानंतर हा दुसरा रिपोर्ट आहे जो याला मी मोबाईल न्यूमरोलॉजीचा रिपोर्ट आहे. तर मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये पण यातल्या काही गोष्टी साम्य आहे. 40 पानी रिपोर्ट आणि याच्यात काही गोष्टी सारख्याच आहेत रिपोर्ट्सच्या. तर ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरोलॉजी रिपोर्ट म्हणतात याला. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर जो तुमचा नेहमीचा जो जो नंबर आहे तुम्ही सारखा वापरता त्याच्याबद्दल त्यांनी इथे मोबाईल नंबर प्रिडिक्शन दिलेलं आहे. युअर मोबाईल नंबर, मग त्याचे काय कंपाऊंड आहे, मग त्याचे कोणत्या नंबरवर तो अभ्यास आहे. तुम्हाला त्याच्यानुसार लकी नंबर कोणता आहे, अनलकी नंबर कोणता आहे, न्यूट्रल नंबर कोणता आहे, मिसिंग नंबर कोणता आहे. तुम्हाला त्या रिकमेंड पण केल्या आहे रिपोर्टनी की रिकमेंड कोणत्या मोबाईल नंबर टोटल तुम्हाला लाभी आहे. मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये मी तुम्हाला 135 आणि 6 हे सांगितले. तर पण 1356 मध्ये काय होईल, समजा तुमचा मुलांक नाही सॉरी आपण मोबाईल न्यूमरॉलॉजीवर बोलतो. तुमचा जर 3 नंबरवर येत असेल मोबाईल नंबर आणि तुमचा मुलांक भाग्यांकाला तो अनुसरून आहे की नाही, 6 नंबर जर मुलांक असेल किंवा तुम्हाला 3 नंबर हा लावी नाही मोबाईल नंबर, मग तुम्हाला तो नंबर या तर 5 वर तरी घेऊन जावं लागेल किंवा प्रॉपर 6 वरही दिला तर चालेल, पण ऑलरेडी आहे. तर हा जो मोबाईल नंबरचा जो फायदा आहे तुमचा जो मिसिंग नंबर असतो ना त्या नंबरवर तुम्ही मोबाईल नंबर टोटल घेऊन जाऊ शकता. म्हणजे त्याच्यात तुमच्या जो जी वस्तू नाही आहे मिसिंग नंबर आणि रिपिटेटिव्ह नंबर्स याचा फरक काय, जर तुमच्याकडे जी गोष्ट जास्त आहे तर ती तुम्ही दान कराल आणि जी गोष्ट कमी आहे ती त्याचा आत्मसात करा. मी म्हटलं ना 3 नंबर मिसिंग आहे तर तुमच्याकडे वुडन पेन जरी असला तरी फायदा होतो. ₹10 वुडन पेन मिळतो. माझा एक स्टेशनरी वाला आहे, ₹10 तो वुडन पेन देतो. तुम्हाला जो कलरचा पेन पाहिजे, रेड मध्ये चालणारा, ब्लू मध्ये, ₹10 मिळतो. वुडन पेन वापरा. तुमचं जर 3 नंबर मिसिंग आहे वुडन पेन वापरा. माझ्या बॅगमध्ये मी वुडन पेनही ठेवलेले. जर तुम्ही त्याचे ब्रेसलेट आहे ते आपली याची रुद्राक्षाची ती ब्रेसलेट घेऊ शकता किंवा रुद्राक्ष ज्यांना गळ्यात, मला सूट नाही करायचं म्हणून मी कधी रुद्राक्ष घातलं नाही, मला त्याचा स्किनचा आजार व्हायचा. तर रुद्राक्ष तुम्ही घालू शकता. तर तुमच्या आवडी तुमच्यानुसार तुम्ही त्याचा उपाय, ब्रेसलेट घालतात लोक, तर वेगवेगळे उपाय आहेत प्रत्येक नंबरचे. याच्यामध्ये मिसिंग नंबर बद्दल दिलेला आहे या रिपोर्टमध्ये. हा 18 ते 20 पानी रिपोर्ट आहे. याची किंमत मी 199 सांगितली होती. तर याच्यावरून तुम्हाला मोबाईल न्यूमरोलॉजी रिपोर्ट, ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरोलॉजी रिपोर्ट म्हणतात त्याला. मिसिंग नंबर आहे. मोबाईल कॉम्बिनेशन बद्दल बोललो होतो की कोणतं तुमचं न्यूट्रल आहे, कोणता बेनिफिक आहे आणि कोणता मॅलेफिक आहे. मोबाईल नंबरचे जे 10 जे नंबर्स असतात त्याचे प्रत्येक दोन दोनची
टोटल घ्यावी लागते. जसं माझा आता अवधूत रिसर्चचा जो नंबर आहे, तर त्याचे मोबाईल कॉम्बिनेशनमध्ये 85 आहे, मग 59 आहे, मग 91 आहे, 12 आहे, 29 आहे, 93 आहे, 37 आहे, 75 आहे, 52 आहे. हे 10, हे जे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हे 9 कॉम्बिनेशन्स येतात. तर ते न्यूट्रल आहे की बेनिफिक आहे की मॅलेफिक आहे. तुमचा मोबाईल नंबरवर हे जे 9 कॉम्बिनेशन्स येऊन राहिले, मी आता जे बोललो, माझ्या जो अवधूत रेसेचा नंबर पाहिला तो ते 85 एक नंबर येतो, मग 59 येतो, मग 91 येतो. तर हे कॉम्बिनेशन्स बद्दल बेनिफिक, मॅलेफिक आणि न्यूट्रल बद्दल माहिती दिली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिकमेंडेड मोबाईल वॉलपेपर असतो. हे सुद्धा एक सुंदर असं शास्त्र आहे. ते मी कॉम्प्लिमेंटरी मध्ये शिकवणार आहे या गोष्टी. त्याच्यामध्ये मी काही त्याचे काही बाकी लोक बोलतात 10,000 रुपये घेतात त्याचे तेवढंसं शिकवायचे. तेवढंसं नाही आहे, ते बरंच मोठं शास्त्र आहे ते. त्याच्यावर कोण किती घेतं माहित नाही मला, पण मी जे जवळून बघितले ते लोक त्याच्यावर किमती घेतात. सांगायला सांगतात ते बल्कमध्ये घेणारे लोक त्याच्यावर कमीत कमी 5,000 वगैरे चार्ज करतात. तर हे रिकमेंडेड मोबाईल वॉलपेपर तुम्हाला कळतो. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कोणता वॉलपेपर ठेवावा. त्याच्यानंतर वेदिक ग्रिड, ज्या वेदिक ग्रिड बद्दल आपण सारखं सारखं बोलतोय, याच्यामध्ये हा वेदिक ग्रिड पण दिलेली आहे. तुमची स्वतःची वेदिक ग्रिड काय आहे हे ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरोलॉजी रिपोर्टमध्ये येते. त्यानुसार युअर चार्ट शोज कॉम्बिनेशन ऑफ नंबर काय आहे. युअर चार्ट शोज कॉम्बिनेशन ऑफ नंबर म्हणजे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत ते दिलेले असतात. आणि तुमचं 9 आणि 5, जसं माझं म्हणजे प्रत्येकाचं आपलं हे असतं, मूलांक काय, भाग्यांक काय, ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर रुलिंग प्लॅनेट, मग दशा चार्ट पण दिलेला आहे. ते दशा चार्ट तुमचा जन्म होतो त्या तेव्हापासून तर त्या शेवटपर्यंत, म्हणजे जवळपास याच्यामध्ये मी पाहून राहिले, तर हे 120 वर्षापर्यंतच ते डिटेल्स दिलेले आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये पर्सनल इयर नाही राहत, म्हणून मी तो 300 रुपयाला रिपोर्ट पहिलेच निघत असतो. पण ज्याला मोबाईल नंबर बघायचा असेल तर त्यांनी याच्यामध्ये दशा चार्ट दिले. तर हा हा लिमिटेड कंटेंट आहे याच्यामध्ये, पण म्हणून मी याची किंमत थोडी कमी ठेवली आहे, 199, आणि त्याची 300 ठेवली आहे, कारण तो 40 पानी आहे. हा ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरोलॉजी रिपोर्ट हा 20 पानी आहे. तर हे दोन रिपोर्ट अतिशय सुंदर आहेत. ज्याला कोणाला जर आपल्या स्वतःच जर डिटेल्स ठेवायचे असतील, आणि हा रिपोर्ट तुम्ही सारखे पाहत राहा, त्याच्यात दिलेले उपाय करा. त्या उपायामध्ये तुम्हाला प्रथम 3 महिने तर तुम्ही त्याला व्यवस्थित समजून घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्युएशन उपाय करा. कारण पुढे क्रिस्टल सजेस्ट केला. क्रिस्टल ही वस्तू अशी आहे की ती खूप महाग पडते. मी पण अजूनपर्यंत मी क्रिस्टल वापरले नाही. मी एक झाड घेतलं होतं क्रिस्टल, नाही मला कोणी गिफ्ट दिलं ते क्रिस्टलचं झाड. तर ते एक झाड पण मी तसं, ते इतकं सुंदर आहे ते ट्री, त्यांनी पण फायदे होतात. ते क्रिस्टल ट्री आहे. तर असे क्रिस्टलमध्ये बरेच उपाय आहेत, आणि क्रिस्टल खूप महाग असतात. ओरिजिनल क्रिस्टल देणारे पण त्याच्यात पण खूप बिझनेस आहे तो. त्याच्यामध्ये खूप लोक फसवणूक पण करतात, म्हणजे फसवणूक पण आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ते जरा घेताना चांगल्या योग्य व्यक्तीकडनं घ्यायला पाहिजे क्रिस्टल्स. आणि क्रिस्टलची इफेक्ट सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. वास्तुशास्त्राला जसं आपण मानतो, म्हणून मी ते जे कॉम्प्लिमेंटरी मध्ये शिकवणार आहे त्याच्यासाठी काय आता काय ते कंटेंट बेसिक कोर्स सारखं राहील. क्रिस्टल्स बद्दल पण माहिती राहील. क्रिस्टल्स आहे, रुद्राक्ष आहे, त्याच्यात हे वॉलपेपर्स आहेत, कुठे कोणत्या नंबरने वॉलपेपर कुठे. चार्जिंगवर सुद्धा ज्योतिष्य आहे. तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या घरामध्ये कुठे चार्ज करावा याच्यावर पण ज्योतिष्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, आणि मी अतिशय सुंदर पद्धतीने शिकवू चाहतो. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी अ, सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, तर त्यांनी त्याचा आवश्यक लाभ घ्यावा. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो. ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा, शेअर करावा. तुमचा आजचा दिवस मारुतीरायाच्या कृपेने, शनिदेवाच्या कृपेने चांगला जावो, ही ईश्वर सरणी प्रार्थना. धन्यवाद.